नमस्कार मंडळी, मी आपले खूप खूप स्वागत करते माझ्या ऋतिकाज किचन स्टोरीज या चॅनलमध्ये। तर एक युनिक अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ब्राह्मणी पद्धतीचं पंचामृत। बहुधा पंचामृत म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं दही, दूध, साखर याचं मिश्रण, पण नाही, ही एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे। चला तर मग बघूयात त्यासाठी लागणारं साहित्य। हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, पांढरे तीळ, खोबरं, कढीपत्त्याची पानं, लवंग, वेलदोडे 4 ते 5 आणि 1-2 तुकडे दालचिनी। त्याचबरोबर 1 चमचा तिखटाची पूड, 1 चमचा हळद, गूळ, मीठ। तर एका कढईमध्ये तेल गरम करून खडा मसाला म्हणजेच दालचिनी, लवंग, वेलदोडे, खोबरं आणि तीळ मी गरम करून घेतलेला आहे। आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर त्याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे। तुम्ही इथं बघू शकताय, बारीक अशी छान पावडर मी बनवून घेतलेली आहे। त्यानंतर फोडणीसाठी एका कढईमध्ये थोडं गरम तेल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये मिरची आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। त्याचबरोबर तिखट, हळद, गूळ आणि मीठ टाकून ते शिजण्यासाठी आपण 1 ते 2 चमचे चिंचेचं पाणी ॲड केलेलं आहे। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि बनवलेली खड्या मसाल्याची पावडर टाकायची आहे। ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यातून तेल सुटेपर्यंत आपण वाट बघणार आहोत। आणि बघू शकता छान असं तेल सुटत आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालून ते परत शिजवून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनटं। अजून थोडं ते पाणी ॲड केलं तरी चालेल, म्हणून मी आणि थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि परत थोडा वेळ शिजवून घेणार आहे। बघू शकता इथं छान असं तेल सुटलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आपलं ब्राह्मणी पद्धतीचं पंचामृत तयार झालेलं आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक भन्नाट रेसिपी घेऊन। बाय बाय।